विश्वाचे नियम. या विश्वातील प्रत्येक गोष्ट, अगदी तुमच्या टेबलावर ठेवलेल्या पुस्तकापासून ते थेट अंतराळात झेपावणाऱ्या रॉकेटपर्यंत, ज्या नियमांनुसार चालते ते न्यूटनचे गतीचे नियम आता आपण पाहणार आहोत. न्यूटनचा पहिला नियम आपल्याला जडत्व म्हणजेच इनर्शियाबद्दल सांगतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जडत्व म्हणजे बदल न स्वीकारण्याची वस्तूची प्रवृत्ती. एखादं हलकं पुस्तक उचलणं सोपं असतं, पण जड टेबल हलवणं कठीण असतं, कारण टेबलाचं वस्तुमान जास्त असल्याने त्याचं जडत्वही जास्त असतं. जोपर्यंत तुम्ही बाहेरून जोर लावत नाही, म्हणजे बाह्य बल लावत नाही, तोपर्यंत स्थिर वस्तू हलणारच नाही. याचं एक अतिशय भारी आणि सोपं उदाहरण म्हणजे हा नाणे आणि पुठ्ठ्याचा प्रयोग. पेल्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याला जेव्हा आपण जोरात टिचकी मारतो तेव्हा पुठ्ठा वेगाने पुढे सरकतो, पण त्यावरचं नाणं मात्र जडत्वामुळे आपली स्थिर अवस्था सोडायला तयार नसतं. त्यामुळे ते नाणं पुठ्ठ्यासोबत पुढे न जाता थेट गुरुत्वाकर्षणामुळे खाली पेल्यात पडतं. जडत्वाचा नियम असा थेट आपल्या डोळ्यांसमोर सिद्ध होतो. यानंतर येतो न्यूटनचा दुसरा नियम, जो संवेगाविषयी म्हणजेच मोमेंटमविषयी सांगतो. संवेग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वस्तूचं वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. एखाद्या वस्तूवर जेव्हा बल लावलं जातं तेव्हा तिचा वेग बदलतो आणि पर्यायाने संवेगही बदलतो. हा नियम रोजच्या जीवनात कसा लागू होतो? क्रिकेटचा चेंडू पकडताना पहा. वेगाने येणाऱ्या चेंडूचा संवेग खूप जास्त असतो. तो अचानक थांबवायचा असेल तर हातावर जास्त बल प्रयुक्त करावं लागतं आणि हाताला दुखापत होऊ शकते. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल, खेळाडू चेंडू पकडताना आपले हात अलगद मागे घेतात. यामुळे वेळ वाढतो, संवेग परिवर्तनाचा दर कमी होतो आणि हातावर बसणारा झटका सौम्य होतो. किती सोपं विज्ञान आहे. आणि आता सर्वात प्रसिद्ध असा न्यूटनचा तिसरा नियम. प्रत्येक क्रियेला समान पण विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते. कल्पना करा, तुम्ही एका छोट्या होडीतून किनाऱ्यावर उडी मारत आहात. तुम्ही जसे पुढे उडी मारता हे झालं क्रियाबल, तशीच ती होडी त्याच ताकदीने मागे ढकलली जाते, हे झालं प्रतिक्रियाबल. निसर्ग नेहमी असाच समतोल राखत असतो.